वहिंस का आमच्या भायाला बघितलं का हो तुम्ही? नाही का ग तू इकडं कशी काय आली? ती काय झालं ना, सकाळी 6 वाजता उठलाय तो. हा उठला असं माझी बोर्डाची परीक्षा आहे म्हणून जी गेलाय का ना, ते फराळ झालं आणखी आलाच नाही हो. कुठली परीक्षा आणि बिरीक्षा यांच्या कसल्या परीक्षा चालते त्या माहित नाही होय तुला? हं. कशाचं चालते तो? कशाचं? मला विचार अजून. अगं तुझा बाया मला म्हणते अजून कसल्या परीक्षा चालते त्या काय. तू आली आमच्या बायाकडे. तसं नाही हो. असं एक तर नाही मी तर. हा अडाणी, मला कळत नाही हो. म्हणून मी अगं, विचारलं तर तुम्ही म्हणजे असं ना असंच करायला लागला मला. थांबून पण दिना हो जाग्याला. काय असं नाही करत ग. जाऊ नका हो. एखाद्या गरीबाला सांभाळून घेत जावं हा. अगं तसं काहीच विषय नाही. तुला उगं काय तर तुझा गैरसमज होतो. कसं गैरसमज होतं? हाय तिथं आमचा बाया तुला जायचं असलं तर जागा गप्पा मारायला जमा. आणि ती काय पण गप्पा असं मारण्यासाठी येते का तिकडून इकडं? हा मग आता त्या बाह्याचं बघतीच मी, थांबा. तू नको बघू माझी मी बघते आमच्या बायाचं कसं काय कुठं काय कसली परीक्षा आणि देतोय ते बघते मी तुझ्या तुमची संग. दिदी कुठे आहे? आमची दिदी गेली पेपराला. मग तो पण असंच काय तर म्हणत होता, पेपरला जायचंय म्हणत होता. पेपरला हा पण यांनी सोडायला गेलो होते सकाळी. असं झालंय वय. हा म्हणजे खास आमच्या दिदीसाठी 4 चाकी केले माहिती का आम्ही. 4 चाकी केले का? हा तुमचं काय सांगावं, तुम्ही मोठी माणसं बंगल्यावाली, तुम्ही 4 चाकी काय बंगला घेऊन जाचाल दीदीसाठी? तसं तुमचं लय मोठं मन आहे बघा. अगं बाई तसं काय नाही. मग तुला वाटतंय तसं काहीच नाहीये. हा पण कसं माहितीये का आमचा आपल्या बाया मग गोट्या खेळायला जातोय का कुठंतरी परीक्षेच्या नावाखाली? तिथं त्यांचं तसलंच असतंय ग त्यांचं. ते आमचं पोरगं पण पाप बिघडले करायला लागले. मग असं पण आम्ही म्हणते 4 सवय. चाकी घेतली काय सांगायचं तुला. मग त्या दोघाला पण हे सोडायला जाते पण ह्यानं भया नाही गेला आज आमचा. हं तुमचं बाया गेला काय? गेलाय वाटतंय तिकडच कुठतरी पेपरला, काय तर म्हणत होता मला. अगं मागं खेळत चला बसली. जाऊ दे, येते आता.